परवाचा माझा हनुमान डेचा व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडला, बऱ्याच जणांच्या तुमच्या बऱ्याच चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. काही जणांचे आणखी काही त्यांच्या शंका होत्या त्या विचारणारे पण फोन आले किंवा मेसेज आले आणि त्यातली एक शंका बऱ्याच जणांची होती ते म्हणजे तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर एवढे प्रश्न काय विचारतो. आता खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांना पडणारा प्रश्न आहे. आपण आज त्याच्याविषयी थोडंसं बोलूया. आता उदाहरण घेऊया की एक पेशंट आहे किंवा एक माणूस आहे की त्याला संधिवाताचा त्रास आहे, त्याला मणक्याचा आजार आहे आणि त्याला पित्ताचा खूप त्रास आहे. आता हा पेशंट जेव्हा एखाद्या रुमॅटॉलॉजिस्टकडे जाईल तेव्हा ते डॉक्टर काय करतील की त्याचं ब्लड घेतील, सगळ्या तपासण्या करतील, त्याला ते चेक करतील संधिवात आहे की आणखी कुठल्यामुळं त्याचे सांधे दुखतात आणि डायग्नोसिस झाल्यावरती त्याला ते ट्रीटमेंट देतील. हा पेशंट जेव्हा एखाद्या हाडाच्या डॉक्टरकडे जाईल ते सुद्धा काय करतील की त्याचं परत ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतील, एक्सरे करतील, गरज वाटली तर MRI करतील आणि डायग्नोसिस झाल्यानंतर ते त्याला ट्रीटमेंट देतील. जेव्हा हा आजार पोटाच्या तक्रारीसाठी एखाद्या पोटाच्या डॉक्टरांकडे जाईल तर ते पण डॉक्टर काय करतील की त्याचं परत सगळं ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतील, सोनोग्राफी करतील आणि गरज वाटली तर एंडोस्कोपी किंवा बाकीच्या तपासण्या करतील, रोगाचं निदान करतील आणि त्याला ते ट्रीटमेंट देतील. आता ह्या उदाहरणामध्ये आपण काय बघितलं की सगळ्या डॉक्टरांनी काय केलं की तपासण्या केल्या आणि त्या आजाराचं निदान केलं आणि मग ट्रीटमेंट दिली. याचा अर्थ काय आहे की कुठल्याही आजाराच्या चांगल्या ट्रीटमेंटसाठी, योग्य उपचारासाठी त्या रोगाचं निदान होणं फार गरजेचं आहे. आता आपण होमिओपॅथीकडे घेऊया. आता होमिओपॅथीमध्ये पण रोग निदान करणं गरजेचं आहे का? तर नक्कीच गरजेचं आहे. परंतु होमिओपॅथिक रोग निदान जे आहे ते या पॅथीसारखं तपासण्यांवरती अवलंबून नाही आहे, तर ते आहे त्या पेशंटकडून मिळणाऱ्या माहितीवरती अवलंबून आहे. जेवढी चांगली माहिती अचूक मिळेल तेवढं ते डायग्नोसिस चांगलं होतं आणि तेवढं योग्य ट्रीटमेंट त्या पेशंटला मिळू शकते. ह्या प्रक्रियेला म्हणजे प्रश्न विचारण्याच्या ह्या प्रक्रियेला आम्ही होमिओपॅथीमध्ये केस टेकिंग असं म्हणतो. आता होमिओपॅथिक जे सायन्स आहे ते एक होलिस्टिक सायन्स आहे. होलिस्टिकमध्ये म्हणजे काय, आपण त्या पेशंटच्या सर्वांगीण अभ्यास करतो. म्हणजे त्याच्या फक्त एका तक्रारीसाठी आलं आहे त्या तक्रारीपुरता अभ्यास न करता आपण त्याचा सगळा शारीरिक, मानसिक आणि सगळ्याच गोष्टींचा भावनिक त्याचा अभ्यास करतो आणि आपण त्याला उपचार देतो. आणि आपण काय करतो होमिओपॅथीमध्ये की पेशंटमधला आजार बरा करत नाही तर आजारातला पूर्ण माणूस बरा करतो. ठीक आहे. आता हाच मागाचा पेशंट जर होमिओपॅथिक डॉक्टरकडे आला असता तर त्याचे सगळे आजार एकाच ठिकाणी बरे झाले असते आणि एकाच वेळेत बरे झाले असते. फक्त आपल्याला त्याची चांगली डिटेल इत्तमभूत माहिती मिळायला पाहिजे होती आणि ती माहिती चांगली मिळाली असती तर हे सगळे आजार एकाच ठिकाणी बरे झाले असते. त्याच्या मागचं कारण म्हणजे होमिओपॅथीमध्ये अमुक आजारांना त्याला अमुक औषध असं नाही आहे. होमिओपॅथीला प्रत्येक आजारासाठी वेगवेगळी औषधं आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की दोन व्यक्ती सारखे नसतात तसं होमिओपॅथीमध्ये सुद्धा दोन आजार एकसारखे समजले जात नाहीत. उदाहरणादाखल एकाच घरातल्या 4 लोकांना जर सर्दी झाली तर प्रत्येकाची सर्दी वेगळी असेल. एखाद्याचं नाक गळणारं असेल, एखाद्याला खूप शिंका येत असतील, एखाद्याचं नाक चोंदत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, एखाद्याची सर्दी वाहती असेल, एखाद्याची सर्दी घट्ट पिवळसर असेल, एखाद्याची हिरवा असेल, एखाद्याच्या सर्दीला दुर्गंधी असेल. म्हणजे प्रत्येकाची सर्दी वेगळी आहे. आपण ॲलोपॅथीमध्ये जर गेलो ट्रीटमेंटसाठी तर प्रत्येकाला एकसारखीच औषधं मिळाली असती आणि ते आजार त्यांनी ट्रीटमेंट झाली असती. तर होमिओपॅथीमध्ये वर्णन केलेल्या सगळ्या सर्दींसाठी वेगवेगळी औषधं आहेत आणि ते अचूक औषध शोधण्यासाठीच आपल्याला इतकी सगळी माहिती घ्यावी लागली असती. आता होमिओपॅथी शास्त्राचा दुसरा भाग म्हणजे होमिओपॅथी हे एकमेव शास्त्र आहे जे तुमच्या भावनिक आणि तुमचा स्वभाव आणि आजार ह्याची सांगड घालते. आणि आत्ताचे जे नवीन रिसर्च येत आहेत त्याच्यामधून असं लक्षात येते की आजाराचा प्रवास कोणत्याही हा सायकी, ब्रेन आणि ऑर्गन म्हणजे तुमची मानसिकता, तुमचा मेंदू आणि अवयव असा प्रवास करत असतं. म्हणजे कुठल्याही तुमच्या भावनिक ज्या तुमच्या मनाला लागलेल्या आघात आहेत त्याचा परिणामसुद्धा आपल्या शरीरावरती होत असतो. आणि हे ओळखून म्हणजे हे आत्ता नवीन रिसर्चमधून समोर येतं आहे. तर हेच डॉक्टर सॅम्युएल हनीमननी 1796मध्ये होमिओपॅथी शोधली, त्याच वेळी लिहून ठेवलं आहे. आता आपण एवढं सगळं बघितलं, ह्यातून तुमच्या लक्षात आलं की होमिओपॅथीमध्ये जर योग्य ट्रीटमेंट करायचे असेल, योग्य उपचार करायचे असतील तर एवढ्यासाठी योग्य औषध निवडण्यासाठी आपल्याला एवढं सगळं माहिती घ्यावी लागते, ज्याच्यामध्ये पेशंटच्या शारीरिक, मानसिक, फिजिकल या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास करून त्याची एक टोटॅलिटी बनवून एक असं औषध निवडलं जातं की ते एक औषध मग त्या आजाराचं ॲलोपॅथिक रोग निदान काही असू दे, त्याचं डायग्नोसिस काही असू दे. होमिओपॅथीला ॲलोपॅथिक डायग्नोसिसच्या नावाशी काही घेणं देणं नाही आहे. होमिओपॅथिकचं रोग निदान मी म्हटलं तसं पेशंटची जेवढी माहिती मिळते त्याचं एक पिक्चर तयार होतं त्याच्या आजाराचं आणि ते पिक्चर आणि त्या औषधाचं पिक्चर हे दोन्हीचं एकमेकाला साम्य औषध मिळालं की तो आजार चांगला बरा होतो, पेशंट पूर्ण रोगमुक्त होऊ शकतो. आता उदाहरणार्थ आपण एखादं पत्र लिहितो, आपण पत्रावरती जेवढा अचूक पत्ता लिहू
तेवढं ते पत्र लवकर पोचतं. आपण जर पत्ता अर्धवट लिहिला तर तो त्या पोस्टमनला पण शोधायला त्रास होतो आणि ते पत्र पण वेळेत पोहोचत नाही. तसं जर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायला तुम्ही गेला आणि तुम्ही सगळी अचूक माहिती दिली, चांगली माहिती दिली, खरी माहिती दिली, तर तुम्हीसुद्धा वेळ न दडवता खूप चांगल्या पद्धतीनं आणि कमी वेळात कुठल्याही आजारातून बरे होऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. मला आशा आहे की हे तुमचा जो प्रश्न होता त्याला योग्य असं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. ह्याच्याशिवाय जर तुमच्या काही आणखी प्रश्न असतील आणि काही शंका असतील तर नक्की आम्हाला विचारा. धन्यवाद.